morning. Very good morning. So in our today's lecture, we are going to discuss here the another format of piecemeal distribution. Okay, in previous lecture we discussed here the format. Okay, format of statement 1, that is finding out a surplus capital of a partners. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपण शिकलो ते पार्टनरचं सरप्लस कॅपिटल कसं शोधायचं याचा फॉर्मॅट शिकलो. आता दुसरा जो फॉर्मॅट आपल्याला बघायचा आहे दॅट सेकंड फॉर्मॅट इज कॉल्ड स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आता आपल्याला काय करायचं आहे तर हळूहळू फर्म बंद करायचे. वी आर क्लोज डाऊन द बिझनेस ऑफ फर्म ग्रॅज्युअली बाय रिअलायझिंग दी पार्ट ऑफ एसेट ऑफ ए फर्म. म्हणजे फर्मचे जे काही टोटल एसेट्स असतील त्या एसेट्स पैकी काही पार्ट विकत आपल्याला जावं लागेल आणि तशी फर्म डिसॉल्व्ह करावी लागेल. सो दॅट डिसॉल्युशन इज कॉल्ड ए डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यालाच आपण काय म्हणत असतो डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश असं म्हणत असतो. Now, how many columns we are required to prepare in a statement showing distribution of cash? So, always one thing you must to memorize that you must to prepare a 3 column. That 3 column is a constant. ओके, म्हणजे तुम्हाला पहिले 3 जे कॉलम तयार करायचे आहेत ते ऑलवेज काय असणार आहे फिक्स्ड असतील, ऑलवेज कॉन्स्टंट असतील, त्यामध्ये बदल होणार नाही. होईल का बदल? होणार नाही. मग कोणते 3 कॉलम आपल्याला तयार करायचे आहे तर पहिल्यांदा आपल्याला तयार करायचे आहे बघा बॅलन्स इथं फॉर्मॅट तयार करून देतो. पहिला कॉलम माझा तयार होतो तो म्हणजे कोणता डेट. फर्स्ट कॉलम वी आर प्रिपेअर्ड टू रेकॉर्ड ए डेट. ओके, म्हणजे मला डेट रेकॉर्ड करावी लागेल की कोणत्या तारखेचा बॅलन्स मी विचारात घेतलेला आहे, त्यानंतर कोणत्या तारखेला माझी एसेट्स और पार्ट ऑफ एसेट्स काय केलेली आहे सोल्ड केलेली आहे. या डेट्स लिहिण्यासाठी मला डेट कॉलमची आवश्यकता आहे. After that we prepare another column that is called particulars. बरोबर का? कोणता कॉलम तयार करावा लागेल मला particulars column. After that we are required to prepare a fixed column. That column name is cash. कोणता कॉलम असणार आहे कॅश कॉलम. ओके, म्हणजे काय तर माझ्या फर्म मध्ये किती कॅश शिल्लक आहे, किती कॅश आली, किती कॅश डिस्ट्रीब्यूट केली हे मला कुठून कळेल कॅश कॉलम वरून कळेल. कुठून कळेल कॅश कॉलम वरून मला समजेल की माझ्या फर्म मध्ये फर्म डिसॉल्व्ह करताना किती कॅश आली, किती कॅश संपली. कॅश संपली की मला काय करावं लागेल एसेट रिअलाइज करावं लागेल. दॅट ऑल थिंग्स वी आर नोन थ्रू दी कॅश कॉलम. कशावरून कळेल मला कॅश कॉलम वरून कळेल. आता मी यासाठी एक एक्झाम्पल म्हणजे काय तर इथं ऑलरेडी बॅलन्स शीट तयार करून दिलेली आहे. ओके, सो या बॅलन्स शीट मध्ये ज्या आउटसाइडर्स लायबिलिटीज आहेत बघा कॅश कॉलम नंतर कोणते कॉलम्स तयार होतील माझे. सो वी नीड टू प्रिपेअर ए कॉलम बेस्ड ऑन दी बॅलन्स शीट. सो इन्फॉर्मेशन गिवन इन ए बॅलन्स शीट दॅट इज वी नीड टू फाइंड आउट ए आउटसाइडर्स लायबिलिटीज. काय शोधावे लागतील आउटसाइडर्स. म्हणजे आउटसाइडर्स लायबिलिटीज किती आहेत बघा सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक लोन आहे. या 3 ज्या आहेत त्या कोणत्या आहेत आउटसाइडर्स लायबिलिटी. म्हणजे माझे आणखी किती कॉलम तयार होतील कॅशच्या शेजारी. वी नीड टू प्रिपेअर अगेन 3 कॉलम्स ऑफ आउटसाइडर लायबिलिटीज. कोणते कॉलम तयार करेन मी 3 कॉलम तयार करेन या ठिकाणी. पहिला कॉलम होईल माझा कोणता रे बिल्स सन्ड्री क्रेडिटर्स, दुसरा बिल्स पेएबल आणि तिसरा बँक लोन. चला याच्यानंतर मी इंटरनल लोन जे आहे ते कोणते हे काय घेते. ओके ठीक आहे झालं. म्हणजे आउटसाइडर लायबिलिटीज आहे. याच्यानंतर मी काय देतो इंटरनल लायबिलिटीज. असेल तर कॉलम तयार होईल, नसेल तर तयार होणार नाही. If the internal liabilities is given into the example, then we only prepare the internal liabilities column. If not given, we can't prepare any column. दिलं नसेल तर प्रिपेअर होणार नाही. मग याच्यानंतर सिक्वेन्स काय आहे काय पेड करा तुम्ही पार्टनर्स कॅपिटल. मग माझं कोणता अकाउंट तयार होतील आणखी required to prepare how many columns we are again prepare that is column 3 first A, B and C. Okay, so that column is based on the information provided to us in a balance sheet. So after cash column we are prepared a column based on information provided in balance. म्हणजे जे पुढील कॉलम माझे तयार झाले हे मी कशावरून तयार केले माझ्या बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या माहितीवरून तयार केले. मग इथं आपण एक अज्युम केलेली बॅलन्स शीट आहे की एवढ्या गोष्टी दिल्या तर कसं करावं लागेल आपल्याला डिस्ट्रीब्युशन हे त्यामध्ये. ठीक आहे, मग मी आता कॉलमला नाव देऊन ठेवतो. फर्स्ट कॉलम वी प्रिपेअर टू रेकॉर्ड डेट. नेक्स्ट कॉलम particulars. Then which column? Cash column. Okay, then
outsider liabilities, that is sundry creditors, then bills payable and bank loan. Okay, next A's capital, B's capital, C's capital. Okay, बरोबर लक्षात आलं. एवढे कॉलम आपल्याला तयार करावे लागतील ना. फर्स्ट स्टेप मला काय करावी लागेल, ज्या तारखेची बॅलन्स शीट दिलेली आहे ऍज ऑन 31 मार्च 2025 म्हटलं, म्हणजे बॅलन्स शीट कधीची दिलेली आहे 31/3/2025. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये बॅलन्सेस कोणत्या तारखेचे आहेत, 31/3/2025 चे आहे. मग मला आधी काय लिहून घ्यावे लागतात, बॅलन्सेस लिहून घ्यावे लागतील ना, की माझ्या फर्म मध्ये फर्म बंद होताना कॅश किती आहे, सन्ड्री क्रेडिटर्सचं देणं किती आहे, बिल्स पेएबलचं देणं किती आहे, बँक लोनचं देणं किती आहे, ए चं कॅपिटल किती आहे, बी चं कॅपिटल किती आहे आणि सी चं कॅपिटल किती आहे. पण इथं कॅपिटल घेत असताना कोणतं कॅपिटल घ्यायचं हाही मोठा प्रश्न आहे. ओके, विच कॅपिटल वी आर टेकन इनटू कन्सिडरेशन व्हेन वी प्रिपेअरिंग ए डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, फॉर्मॅट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. कोणतं घेणार, तर बघा मी तुम्हाला सांगितलं की सरप्लस कॅपिटल मध्ये पहिल्या स्टेपला आपल्याला मिळेल ते ऍडजस्टेड कॅपिटल. कोणतं मिळतं, ऍडजस्टेड कॅपिटल. आपण कसं काढतो, वी आर फाइंड आउट ऍडजस्टेड कॅपिटल बाय ऍडिंग सरप्लस, बाय ऍडिंग प्रॉफिट अँड बाय डिडक्टिंग लॉसेस वी गॉट दी ऍडजस्टेड कॅपिटल. मग हेच ऍडजस्टेड कॅपिटल मला कुठं घ्यावं लागेल, कॅश डिस्ट्रीब्युशन मध्ये घ्यावं लागेल. लक्षात आलं. म्हणजे कॅपिटल बॅलन्स विचारात घेत असताना तुम्ही कोणता कॅपिटल बॅलन्स घेणार, ऍडजस्टेड कॅपिटल. कोणतं कॅपिटल घेणार, ऍडजस्टेड कॅपिटल. which capital we are taken into consideration in a statement showing distribution of cash, we consider the adjusted capital of each partner in a statement showing distribution of cash. कळलं की कॅश डिस्ट्रीब्युशनच्या स्टेटमेंट मध्ये माझं ऍडजस्टेड कॅपिटलच विचारात घेतलं जाईल. लक्षात आलं. चला आता येऊया. मग मी म्हटलं बॅलन्स शीट कधीची आहे रे, कोणत्या तारखेची आहे, 31 मार्च. 31 तारखेची आहे. मग चला मी इथं डेट की टाकून देतो, व्हॉट एव्हर 31 मार्च 2025. काय लिहून घ्या, बॅलन्स शीट मधले बॅलन्सेस लिहून घ्या. मी इथं लिहून देतो बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. ओके, मग बॅलन्स शीट मध्ये कॅश बॅलन्स दिला असेल तर लिहून घ्या, दिला असेल तर घेणार, जर नसेल कॅश बॅलन्स तर येईल का, येणार नाही. चला सन्ड्री क्रेडिटर्सचा बॅलन्स लिहून घ्या. बॅलन्स ऑफ सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स ऑफ बिल्स पेएबल, बॅलन्स ऑफ बँक लोन, बॅलन्स ऑर ऍडजस्टेड कॅपिटल ऑफ ए, ऍडजस्टेड कॅपिटल ऑफ बी अँड ऍडजस्टेड कॅपिटल ऑफ सी. ओके, सो दॅट इज बॅलन्स. आता कॅश बॅलन्स मी किती म्हणतोय, कॅश बॅलन्स अवेलेबल इन फॉर दॅट इज 3 स्टार. किती स्टार आहे, 3 स्टार आहे. मग हे कॅश बॅलन्स संपत नाही तोपर्यंत मला कोणतीही ऍसेट रिअलाइज करता येणार नाही. हे मी पहिल्यांदाच सांगितलं. व्हेन वी डिस्कसिंग दी थेरॉटिकल पार्ट ऑफ piecemeal distribution, we discussed that the cash balance is available into a firm must be first distribute. ओके, जेव्हा तो कॅश बॅलन्स डिस्ट्रीब्यूट तुम्ही कराल त्याच्यानंतर काय करायचं आहे, तो कॅश बॅलन्स डिस्ट्रीब्यूट करेल. म्हणजे काय करेल मी, ती कॅश जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत डिस्ट्रीब्यूट करेल. जेव्हा ती कॅश संपेल तेव्हा मी काय करेन, ऍसेट रिअलाइज करेन. ओके, सो आफ्टर डिस्ट्रीब्युटिंग ऑल कॅश टू दी लायबिलिटी होल्डर्स वी सोल्ड दी ऍसेट, वी रिअलाइज दी ऍसेट. काय करेन मी, ऍसेट रिअलाइज करेन. मग मला इथं दिसतंय की बॅलन्स शीट प्रमाणे माझ्याकडे कॅश बॅलन्स एवढा आहे. मग पहिल्यांदा हा वाटून टाकावा लागेल ना. मग पहिल्यांदा आपल्याला इथं काय करावं लागतं लक्षात घे, लेस रिअलायझेशन एक्सपेन्सेस काय द्यावे लागतात. वी डिस्कस दी ऑर्डर ऑफ पेमेंट. ऑर्डर ऑफ पेमेंट आपण डिस्कस केली की नाही. या ऑर्डर ऑफ पेमेंट मध्ये आपण पाहिलं की सगळ्यात पहिले पैसे कशाला द्या, रिअलायझेशनच्या खर्चाला. मग रिअलायझेशनचा खर्च असेल तर मी देईन, नसेल तर नाही देणार. पण इथं आपण काय अभ्यासतोय, फॉर्मॅट अभ्यासतोय. मग फॉर्मॅट अभ्यासत असताना सगळे काही पॉइंट्स आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ की या एक्झाम्पल मध्ये रिअलायझेशन खर्च देखील आम्हाला दिले असतील. सो वी अज्युम दॅट द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अँड प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजंट लायबिलिटीज आर गिवन टू अस. दिली असेल तर येईल इथं. चला मी म्हटलं की दिली इथं काय केलं, 2 स्टार देऊन टाकले. ठीक आहे. बाकी कुणालाही पैसे डिस्ट्रीब्यूट होतील का, एक लायबिलिटी देत जायचं आहे. बघा काय करायचं आहे, एक लायबिलिटी. त्यातली मी पहिल्यांदा काय दिली,
realization expenses. Now once we played the realization expenses, need to find out balances. आता काय काढा, balances शोधा. मी म्हटलं 3 स्टाफ म्हणजे आहे एवढी कॅश आम्ही रिअलायझेशनला खर्चाला दिली. सो हियर फाइंड balances शोधा. यात सांगा आता मला कॅश काय माझ्याकडे शिल्लक आहे का, कॅश आहे का शिल्लक, कॅश आहे का शिल्लक नाही. Cash is not available because we paid all cash to realization expenses. So cash balance is nil. But sundry creditors balance is remains due. देना आहे ना, लिहून घ्या. चला किती देना आहे 3 स्टार. बिल्स पेबल किती देना आहे 3 स्टार. बँक लोन किती आहे 3 स्टार. एज कॅपिटल ऍडजस्टेड कॅपिटल रिमेन्स दी सेमच असेल ना, बदलेल का. सीज कॅपिटल रिमेन्स सेम, हे बदलणार नाही कारण आपण फक्त एकच खर्च पेड केला आहे, तो म्हणजे कोणता, रिअलायझेशन. जेव्हा पैसे संपतात तेव्हा मी काय करणार आहे, ऍसेट रिअलाइज करणार. मग इथं मला डेट टाकावी लागेल. ज्या तारखेला तुम्ही ऍसेट रिअलाइज केली असेल ती तारीख घ्या. मी इथं म्हणतो डेट नाही म्हणजे मी तर रोमन 1 दॅट इज फर्स्ट रिअलायझेशन. काय आहे, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट, इट मीन्स दॅट ए पार्ट ऑफ ऍसेट फर्स्ट रिअलाइज, म्हणजे ऍसेटचा एक पार्ट सगळ्यात आधी तुम्ही जो रिअलाइज केला तो विचारात घ्या. मी तर म्हणेन ऍसेट रिअलायझेशन, त्याला काय म्हणेल रे मी, व्हॉट इज इट, बॅलन्सेस. काय मिळाले मला, बॅलन्सेस. बॅलन्सेस मिळाल्यानंतर काय फाइंड आउट करा, व्हॉट वी आर फाइंड आउट विच ऍसेट रिअलाइज्ड फर्स्ट, कोणती ऍसेट पहिल्यांदा विकून पैसे आले. हे कुठं दिलं असेल, एक्झाम्पल मध्ये कुठं दिलं असणार आहे, एक्झाम्पल मध्ये. मग मी इथं दिलं फर्स्ट रिअलायझेशन. काय म्हणतात त्याला, फर्स्ट रिअलायझेशन, दॅट इज कॉल्ड ऍसेट रिअलाइज्ड. ओके, ज्या तारखेला ऍसेट रिअलाइज केली त्या तारखेला डिस्ट्रीब्युशन होणार नाही. सो हियर वी रिसीव्ड ए कॅश बाय रिअलाइजिंग दी ऍसेट. ओके, as on that date, okay, we realized the asset. That date we can't distribute the cash. ज्या तारखेला मला रिअलायझेशन होतं त्या तारखेला मी पैसे डिस्ट्रीब्यूट करत नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. सो हियर बॅलन्स इज डॅश डॅश. नाउ फाइंड आउट बॅलन्सेस. पुन्हा काय शोधा रे, काय शोधा, बॅलन्सेस. नाउ वी गॉट द कॅश बॅलन्स हियर, अवेलेबल कॅश. ओके, क्रेडिटर्स ड्यू रिमेन्स सेम. क्रेडिटरचा अद्याप देणं दिले का, नाही. सिमिलरली बिल्स पेबल अजून पैसे दिलेले नाही. बँक लोन अजून पैसे दिलेले नाहीत, म्हणजे त्यांचं देणं आहे असंच आहे ना, तर ते तसंच लिहून टाकायचं लागेल. रिमेन्स ड्यू, देणं आहे द्यावं लागेल. ओके, एज ऍडजस्टेड कॅपिटल रिमेन्स ड्यू, बीज ऍडजस्टेड कॅपिटल रिमेन्स ड्यू, सीज ऍडजस्टेड कॅपिटल रिमेन्स ड्यू आहे. दिलं झालं. हे जे मला मिळालं त्याला मी काय म्हणणार आहे, व्हॉट वी फाइंड आउट बॅलन्सेस. काय मिळाले रे, बॅलन्सेस. म्हणजे माझ्याकडे कॅश बॅलन्स किती आहे आणि मला देणं कुणाकुणाचं, ड्यूज टू दी लायबिलिटी होल्डर्स अँड कॅपिटल. कुणाचं देणं आहे, लायबिलिटी आणि कॅपिटल. आता जेवढे पैसे आले ते सगळ्यात पहिल्यांदा मला कुणाला द्यावे लागतील, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक लोन. हे तिन्ही माझे काय आहेत, आउटसाइडर्स लायबिलिटीज आहेत. पेड करूयात त्यांना आपण. इथं लेस paid to creditors, okay, bills payable and bank loan. आता हे कसं काढणार, तर ऍज पर रेशो. कसा काढणार, ऍज पर रेशो. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे 20,000, बिल्स पेबल किती रुपयाचे आहे 10,000 आणि बँक लोन किती आहे 5,000. याच्यावरून रेशो काढू शकता ना तुम्ही. काय रेशो आला, maximum 0 we can use, that is 20:10:5. that is ratio किती येतोय, 1 2 4 2 2 4 4 नाही 4:2:1. ओके, बरोबर ना, येतोय का, किती येतोय 5 × 10 5 × 20. ओके, 4:2:1. या रेशो प्रमाणे मी ही कॅश कुणाला वाटणार आहे, पार्टनर्स ना. सो वी नीड टू फाइंड आउट ए रेशो. काय शोधावं लागेल मला, रेशो. आता हा रेशो शोधणं अवघड आहे का, नाही. जसं ज्याचं देणं आहे त्या देण्याप्रमाणे मी रेशो काढला. ओके, सो अमाउंट ड्यूज टू दी लायबिलिटी होल्डर, वी कॅल्क्युलेट रेशो ऑन दी बेसिस ऑफ देअर ड्यू. त्यांच्या देण्याप्रमाणे, त्यांच्या ड्यू प्रमाणे मी काय कॅल्क्युलेट करेन, रेशो कॅल्क्युलेट करेन. लक्षात आलं. सो दॅट कॅश, ही अवेलेबल कॅश मी क्रेडिटर, बिल्स पेबल आणि बँक लोनला कशा प्रमाणात वाटेल, त्यांच्या रेशो प्रमाणे. पण कोणता रेशो,
जो त्यांना ड्यू अमाऊंट आहे त्याच्या प्रमाणात. चला मग मी काढला, सगळेच्या सगळे पैसे मी त्यांना देऊ शकतो ना. चला याला किती आले, फॉर एक्झाम्पल याला 2 स्टार आले, याला 2 स्टार आले, आणि याला मी म्हटलं यालाही 2 स्टार आले का 2 स्टार. ठीक आहे, मी ABC ला पैसे आताच देऊ शकत का देऊ शकत नाही, तर आपल्याला माहिती आहे मला सगळ्यात आधी कुणाचं देणं द्यावं लागेल, आउटसाइडर्स लायबिलिटी. काय पेड करावे लागतील, आउटसाइडर्स लायबिलिटी. म्हणजे मी आता यांना काहीच दिलेलं नाही, सो डॅश काय देणार त्यांना, डॅश देणार. चला पुढे नेक्स्ट, फाइंड आउट बॅलन्सेस. काय शोधा आता, बॅलन्सेस शोधा. सांगा कॅश बॅलन्स, जेवढी कॅश होती तेवढी वाटली म्हणजे कॅश बॅलन्स शिल्लक आहे का, नाही. म्हणजे काय येईल इथं, बॅलन्स इज नील. नाव हियर देणं होतं 3 स्टार, दिले किती 2, राहिले किती 1, याला 1, याला 1. A's capital remains unpaid, B's capital remains unpaid, C's capital remains unpaid. So unpaid balance we taken into consider as it is. As it is consideration करणार ना, तर as it is consider करणार आहे, अजून देणं आहे. ओके, त्याचे काय मिळालं ते काय असणार आहे माझे, व्हॉट इज इट, balances. We again find out the balances. आता जेव्हा कॅश बॅलन्स संपेल, ओके, the available cash is not sufficient, then we sold or realized a second asset. कोणती asset realize करणार, second asset. चला पहिली asset संपली का वाटून, संपली. जेव्हा संपेल तेव्हा मी कोणती asset घेणार, second. चला मग इथे मी काय म्हणेन, second asset realized. asset realized केली, realized asset realized केली. ज्या दिवशी रिअलायझेशन होतं त्या दिवशी डिस्ट्रीब्युशन होणार नाही. ओके, ऑन द डेट ऑफ रिअलायझेशन वी कॅन डिस्ट्रीब्यूट ए कॅश. रिअलायझेशनच्या डेटला डिस्ट्रीब्युशन होणार नाही. समजतंय, गॉट इट. चला, सो हियर वी अगेन सोल्ड एसेट, रिअलाइज एसेट. ऑन दॅट डेट वी कॅन डिस्ट्रीब्यूट कॅश टू दी लायबिलिटी होल्डर्स और टू दी कॅपिटल. देणारच नाहीये कुणाला. चला अंडरलाईन मार. बॅलन्सेस शोधा. आता कॅश बॅलन्स मिळाला का रे, मिळाला. नेक्स्ट, सन्ड्री क्रेडिटरचं देणं किती आहे, किती आहे आता, 1 स्टार. बिल्स पेएबल 1 स्टार, बँक लोन 1 स्टार. A's capital, B's capital and C's capital remains same. बदललेलं नाही, म्हणजे त्यांचं देणं अजून मी दिलेलं नाही. सो A's capital, B's capital and C's capital remains unpaid. काय म्हणतो याला मी, अनपेड आहे. काय आहे, अनपेड आहे. चला, हे जे मला मिळालं त्याला काय म्हटलं पाहिजे रे, काय म्हटलं पाहिजे याला, काय म्हणणार आहे मी याला, बॅलन्सेस. काय मिळाले मला इथं, बॅलन्सेस. ओके, आता बॅलन्सेस मिळाले. आता मला सांग पुन्हा कुणाला द्यायचे आहेत, अजून देणं बाकी आहे ना आउटसाइडर्स, मग ते देऊन टाकू शकतो का मी आता, आले ना पुन्हा 3 स्टार माझ्याकडे असे त्रिकोण, देऊ शकतो का, देऊ शकतो. मग मी इथं पुन्हा म्हणेन काय, लेस. काय रे, पेड टू कुणाला, creditors paid to creditors, bills payable and bank loan. ओके, bank loan. कॅश पुरेशी आहे जेवढे पैसे देण्यासाठी, म्हणजे लगेच मी आहे ही कॅश पेड करतो. that total cash we are distributed among the sundry creditors, bills payable and bank loan. So here 1 star, 1 star, 1 star. Okay, we can't distribute a cash to A capital, B capital and C capital. देणार नाही तर कॅश शिल्लक नाही. So dash dash dash. Now here find a balances. काय शोधा, find a balances. काय शोधायला पुन्हा, balances. सांगा कॅश काय राहिले का, नील. Okay, cash is not available, so we write as a need. Then sundry creditors, need. Balance does not due. कोणताही बॅलन्स देणं नाही म्हणजे sundry creditors काय झाले, need. Bank bills payable, need. Bank loan, need. मग कुणाचं देणं आहे, AB. आता A चं देणं आहे, B चं देणं आहे आणि C चं देणं. सांगा आहे हे लक्षात येतंय, समजतंय का रे, व्हॉट इट, समजतंय का. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला आउटसाइडर लायबिलिटीज द्याव्या लागतात. आफ्टर दॅट द कॅश अवेलेबल इन ए फर्म वी आर डिस्ट्रीब्युटेड टू ए पार्टनर्स. कुणाला देणार, पार्टनर्स. चला बघूया. ओके, दॅट डिफरन्स और दॅट ड्यूज आर कॉल्ड. या ड्यूला मी काय म्हणतो रे, काय आहे ते, बॅलन्सेस. नो चेंज इन नेम, दॅट इज बॅलन्सेस. जेव्हा कॅश संपते तेव्हा मी कुठल्या सेक्टर जाणार, थर्ड ऍसेट असेल तर जाईल. चला मग थर्ड ऍसेट, फर्स्ट सेकंड थर्ड ऍसेट, दॅट इज ऍसेट्स रिअलाइज्ड. काय रिअलाइज करणार, ऍसेट. नाउ दॅट ऍसेट, व्हॅल्यू ऑफ ऍसेट इथं पुट करा. ओके, ऑन द डेट ऑफ रिअलायझेशन वी कांट डिस्ट्रीब्यूट कॅश.
रिअलायझेशनच्या तारखेला कॅश वाटली जात नाही. नाही. काय सांगितलं होतं उदाहरण? इफ पार्टनर वांट टू स्पेंड सम मनी फॉर पर्सनल पर्पज दे कांट स्पेंड. त्यांना खर्च करता येणार नाही. ओके, फार फार काय घेतील सांगा तुम्ही, काय घेऊ शकता? एवढ्या पैशाची हवा, जस्ट काय घेऊ शकतात? बाकी ते काही करू शकत नाही. चला आता काढा, काय शोधा? अगेन ड्यूज, फाइंड आउट ए ड्यूज. ड्यूज मीन्स बॅलन्सेस. ड्यू म्हणजे काय? बॅलन्सेस. शोधा ड्यू. ड्यू शोधा. चला, कॅश बॅलन्स 3 स्टार. देन सन्ड्री क्रेडिटर्स, मोठ्याने सांगा तुम्ही. नील. बिल्स पेएबल नील. बँक लोन नील. एज कॅपिटल रिमेन्स अनपेड. पेड केलेलं नाही, रिमेन्स अनपेड. नेक्स्ट. ओके, आता कॅश आहे. सगळ्यात पहिल्यांदा आउटसाइडर लायबिलिटी दिल्यानंतर आपण काय देतो? आफ्टर रिपेमेंट ऑफ ऑल आउटसाइडर लायबिलिटी वी नीड टू पे इंटरनल लायबिलिटी, बट इंटरनल लायबिलिटी इज नॉट गिवन. दिले का यात इंटरनल लायबिलिटी? नाही दिली. फॉर्मॅट मध्ये घेतलीच नाही. ठीक आहे, असली तर घेतली असती, पण घेतलेली नाही. मग इंटरनल लायबिलिटी नसेल तर मला कुणाला पैसे द्यावे लागतील? कुणाला द्यावे लागतील? सो फर्स्ट वी नीड टू रिपे दी सरप्लस कॅपिटल ऑफ पार्टनर. काय द्यावं लागेल? सरप्लस कॅपिटल. चला मग मी इथं लिहून देतो. काय पेड करणार आम्ही? हे काय मिळालं रे मला? बॅलन्सेस. बॅलन्सेस. ओके, लेस पहिल्यांदा द्यावं लागतं. 3 पार्टनर्स आहेत ना, 3 पार्टनर म्हटल्यानंतर पहिल्यांदा द्यावं लागेल ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल टू कुणाचं रे? सी. फॉर एक्झाम्पल घेतलंय मी. फॉर एक्झाम्पल मी कुणाचं म्हटलं? ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल कुणाचं मिळालंय? A चं. मग पहिल्यांदा गेला किती स्टार आहे? तर फॉर एक्झाम्पल 1 स्टार. बरोबर, 1 स्टार. बाकी कुणालाही देणार नाही. चला बॅलन्सेस शोधा. काय शोधणार आता? बॅलन्सेस. फाइंड आउट ए बॅलन्सेस. सांगा किती आले? कॅश बॅलन्स 2 स्टार. सन्ड्री क्रेडिटर्स नील. बिल्स पेएबल नील. बँक लोन नील. हियर एज कॅपिटल 2 स्टार. Star. बीज कॅपिटल 3 स्टार. 3 स्टार. सीज कॅपिटल 3 स्टार. 3 स्टार मीन्स रिमेन्स अनचेंज्ड. दॅट ड्यूज आर कॉल्ड. या पेण्याला मी काय म्हणतो रे? बॅलन्सेस. काय मिळाले मला? बॅलन्सेस. बॅलन्सेस. आता ऍब्सोल्यूट दिलं म्हणजे आणखी एक कॅपिटल असेल. कोणतं? सरप्लस कॅपिटल कुणाचं असतं? 2 पार्टनरचं. कुणाचं असणार आहे? 2 पार्टनरचं असेल. म्हणजे ए आणि बी अजून करूया. हियर वी अज्युम ए सरप्लस कॅपिटल ऑफ ए अँड बी. मग मला विचार करावा लागेल, ए चं ऍब्सोल्यूट कॅपिटल आधी 1 स्टार पेड केलेला आहे, तर ए आणि बी असं असेल तर ए चं किती स्टार आहे? 2 आणि इकडं 2. बघा मी काय म्हटलं? ए चं ऍब्सोल्यूट कॅपिटल किती आहे? 1 स्टार. तर सरप्लस ए चं बी चं किती आहे? 2 स्टार आहे का? मला सांगा, ए ला जर आधी 1 स्टार दिला असेल तर या सरप्लस कॅपिटल मधला मी त्याला 2 स्टार देईन का? परत नाही. किती दिले पाहिजे? 1 स्टार. तर बी ला किती स्टार? 2 स्टार. देऊ शकतोय का मी तिथं? देऊ शकतोय ना 2 स्टार त्यांना? हो. देणं किती आहे? 3 स्टार आहे. वाटले जातील. चला इथं लेस पेड टू कोण रे? ए अँड बी. व्हॉट इज इट? सरप्लस कॅपिटल. ओके, किती आहे? मी तर म्हणतो अजून 1 स्टार आहे माझ्याकडे. किती रे? 3 स्टार आहेत ना. 3 पैकी 1 स्टार कुणाला? ए ला. तर 2 स्टार कुणाला? बी ला. का? तर ऑलरेडी आम्ही ऍब्सोल्यूट दिलाय ना 1 स्टार. यामुळे चला बाकी सगळे कॅश इथं. यांना किती? 1 स्टार. यांना किती? 2 स्टार. यांना डॅश. चला बॅलन्सेस काढा. समजतंय का? when we put the amount in a format then we can easily understand. जेव्हा अमाउंट पुट करेल तेव्हा लक्षात येईल. सो वी मस्ट टू राईट डाउन ए फर्स्ट एक्झाम्पल इन युअर नोटबुक. पहिल्यांदा नोटबुक मध्ये पहिले एक्झाम्पल राईट डाउन. चला काय मिळालं मला इथं? काय मिळाले रे? कॅश बॅलन्स नील. क्रेडिटर्स नील. बिल्स पेएबल नील. बँक लोन नील. एज कॅपिटल 1 स्टार. बीज कॅपिटल 1 स्टार. 1 स्टार. सीज कॅपिटल रिमेन्स अनचेंज. ओके, आता तिसऱ्या असेट नंतर मला कळालं की कोणतीच असेट विकलेली नाही किंवा अजून एक असेट रिअलाइज केली तरी चालेल. मी म्हणजे की 3च असेट होते, 3 विकल्या. म्हणजे अजून देणं बाकी आहे ना. ए ला किती कॅपिटल देणं बाकी आहे? 1 स्टार. बी ला किती देणं आहे? 1 स्टार. सी ला किती देणं आहे? 3 स्टार. याचा अर्थ पैसे आता फर्म मध्ये संपले पण कॅपिटल अजून अनपेड आहे. म्हणजे हा काय आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे? व्हॉट इज इट?
that difference is called Ben. realization loss. What we can call Realization loss. काय आहे हा रिअलायझेशनचा लॉस. So ultimately who bears the loss? Partners can bear the loss at the time of dissolving the partnership. Vice versa. Vice versa म्हणजे काय, याच्या अपोजिट. जेव्हा मी सगळं देणं कॅपिटलचं देईन आणि काही पैसे शिल्लक राहतील तेव्हा इथं मला काय होणार आहे, रिअलायझेशन प्रॉफिट. काय होईल, रिअलायझेशन प्रॉफिट. व्हॉट इज समजलं सर्वांना, व्हॉट इज फॉर्मॅट. नाउ वी सॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट इन आवर नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.